दिल्लीत लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर यंत्रणा आता अलर्ट असताना छत्रपती संभाजीनगरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिने वास्तव करणाऱ्या तोत्या IAS कल्पना त्रिंबकराव भागवत चे पाकिस्तान लष्करी सोबत थेट कनेक्शन हे उघड झालेत। मूळची पडेगावकर, वय 45, कल्पना जी बनावट IAS लेटरहेड UPSC चयन सूची कॉपी घेऊन हॉटेल अँबॅसेडर मध्ये आईसह राहत होती। सिडको पोलिसांनी 22 नोव्हेंबरला तिला अटक केली। तपासात पाक अफगाण राजदूतांसह 11 परदेशी क्रमांकाशी 10 महिने संपर्क, मोहम्मद अशरफ खिल अफगाण मधला बॉयफ्रेंड आणि आवेद खलील हा पाक मधला भाऊ यांच्याशी प्रेमसंबंध, त्यासोबतच 19 कोटीचा धनादेश डिलीट चॅट हिस्ट्री सापडली आहे। दिल्ली उदयपूर जोधपूर प्रवास जैश ए मोहम्मद स्लीपर सेल लिंकवर ATS IB तपास गतीत आहे। न्यायालयाने 10 दिवसांची वाढीव कोठडी दिली आहे। मोठ्या हत्याकांडाची योजना देखील सुरू होती। राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हा व्हाईट कॉलर गुप्तहेर नेटवर्कचा धागा आहे का, हा मात्र प्रश्न आहे। यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकरण हे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर संपूर्ण यंत्रणा ही हाय अलर्टवर आहे। एका तोत्या IAS महिलेचे पाकिस्तान लष्कराशी थेट कनेक्शन उघड झाले। कल्पना त्रिंबकराव भागवत ही महिला जी स्वतःला IAS अधिकारी म्हणवते, गेल्या 6 महिन्यापासून शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आईसह राहत होती। न्यायालयाने तिच्या पोलीस कोठडीला 10 दिवसांची वाढ दिली असून दहशतवादाविरोधी पथक म्हणजेच ATS आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी तपास उडी घेतली आहे। मूळची छत्रपती संभाजीनगर मधील पडेगाव येथील कल्पना भागवत हिचे वडील शिक्षक असून एक भाऊ हडको भागात राहतो। तिच्या घराचा छापा घेतल्यानंतर 19 कोटीचा धनादेश, बनावट IAS लेटरहेड आणि संशयास्पद प्रमाणपत्रे सापडली। मोबाईलमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचे क्रमांक, अफगाण नेटवर्क आणि डिलीट केलेली चॅट हिस्ट्री हाती लागली आहे। तिने दिल्ली, उदयपूर, जोधपूर सारख्या शहरांना वारंवार विमानाने भेट दिल्या, ज्यामुळे तिच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। दिल्ली स्फोट प्रकरणाशी तिचा लिंक जोडला जात असून जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेलशी संबंध असल्याचाही संशय आहे। पोलीस तपासात कल्पना 10 महिन्यांपासून पाकिस्तानच्या अफगाण राजदूतांसह 11 परदेशी मोबाईल क्रमांकाशी संपर्कात असल्याचे समोर आले। यात पेशावर आर्मी कॅन्टोन्मेंट बोर्ड, अफगाणिस्तान दूतावास आणि गृहमंत्री OSD चा नंबर समाविष्ट आहे। मोहम्मद अशरफ खिल अफगाण नागरिक, भारतात व्यावसायिक आहे। त्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचेही उघड झाले। तिने उझबेकिस्तानच्या महिलांसाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला, तसेच आवेद खलील आणि अशरफ अली सारख्या व्यक्तींसाठीही हालचाली केल्या। हे सर्व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याने केंद्रीय यंत्रणांनी तपास गती वाढवली आहे। दिल्लीतील स्फोट जैश ए मोहम्मदचे असल्याचे निश्चित झाले असून व्हाईट कॉलर डॉक्टरचा सहभाग उघड झाला होता। कल्पना स्फोटच्या वेळी दिल्लीत असल्याचाही कोर्टात दावा करण्यात आलाय। तिच्या मोबाईल मधील बनावट फोटो, देशभरातील नेत्यांसोबत पोस्ट देणारे आणि परदेशी नेटवर्कमुळे ती गुप्तहेर असल्याचा संशय बाळगला जातोय। डिलीट चॅट्स आणि कॉल हिस्ट्री रिकव्हर केल्यानंतर मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे। सिडको पोलिसांनी सुरुवातीला फेक IAS म्हणून अटक केली, पण आता हा प्रकरणात देशद्रोह आणि दहशतवादाचा रंग चढलाय। बुधवारी पहिल्या कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केलेल्या कल्पनाला 10 दिवसांची वाढीव कोठडी मंजूर केली आहे। ATS आणि इतर यंत्रणा तिच्या आर्थिक व्यवहार, प्रवास इतिहास आणि परदेशी संपर्काशी खिळणारी घेत आहे। मोठ्या हत्याकांडाची योजना असल्याचे संकेत मिळाले असून स्लीपर सेल मधील इतर सदस्यांचा शोध घेणं सुरू आहे। हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांसाठी नवे आव्हान असून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे। या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्य सतर्क मध्ये आहे। तपास हा प्रगतीपथावर आहे, त्यासोबतच नवीन खुलासे होण्याची देखील वाट पाहावी लागेल। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे।
डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.